थंडीला सुरुवात झाली की आपली कंबर दुखते, हातपाय दुखतात. त्याच्यावर माझी आजी घरगुती उपाय म्हणून आळीवाचे लाडू बनवायची. आज आपण आळीवाचे लाडू बनवूया. लाडू बनवण्यासाठी आपल्याला आळीव लागेल, सफेद तीळ, गूळ घेतलाय आणि नारळ. चला वेळ न घालवता पटापट लाडू बनवायला घेऊया. आपल्याला नारळाचं पाणी लागणार आहे. आधी आपण नारळ फोडून घेऊया. आळीव एका वाटीमध्ये घालते. आता आपलं हे नारळाचं पाणी आहे ते आळीवमध्ये घालूया. आळीव आपण आता नारळ फोडला त्या पाण्याने भिजवले. नारळ पाणी नसेल तर साधं पाणी किंवा दुधामध्ये भिजवू शकतो आपण. आळीव भिजते तोपर्यंत आपण गूळ आणि खजूर बारीक करून घेऊया. गूळ बारीक करायचा म्हणजे पटकन विरघळला जातो. गूळ मऊ आहे, एकदम पटकन बारीक होते. खजूरचे बारीक बारीक तुकडे करून बी काढून घेऊया आपण. खजूर आपण छान बारीक करून घेतलाय. आता खोबरं किसूया. आपल्याला सफेद तीळ लागणार आहे. आधी आपण तीळ भाजूया. 2 चमचे सफेद तीळ घेतलेत. तीळ खरपूस भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाले आपण काढून घेऊया. साजूक तूप लागणार आहे. आपण कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. आपण आधी खोबरं थोडं भाजून घेऊया तुपावर. खोबऱ्यामध्ये गूळ घालून घेऊया. गूळ सर्व घालायचा एकत्र. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि गूळ आणि खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ विरघळायला लागलाय. आता आपल्याला थांबायचं नाही, सारखं परतत राहायचं आहे. प्रत्येक वेळी मुलांना चिप्स किंवा चॉकलेट कशाला द्यायला हवे, कधी कधी पौष्टिक लाडू देऊया, त्यांचं पोट भरेल. आता आपण भिजवून घेतलेले आळीव आहेत ते घालूया पाकामध्ये. मिक्स करूया पुन्हा एकदा. गूळ विरघळला आहे. आता सर्व एकजीव व्हायला लागले. बारीक केलेला खजूर घालूया. गॅस बारीकच ठेवला आहे आपण. बारीक गॅसवरच परतत राहायचं आहे. गॅस मोठा केला मग काय होतं, लगेच गूळ लागतो खाली, म्हणून बारीक गॅसवरच परतायचं आहे आपल्याला. भाजून घेतलेले सफेद तीळ घालते. आता आपलं गूळ आणि खोबरं परतून झालं आहे. बाज झालं, जास्त नाही भाजायचं आहे. बघा तूप आपण घातलं होतं ते खाली सुटायला लागलं आहे साईडने. आता आपण गॅस बंद करूया. तर मग गुळाचा पाक होईल आणि लाडू आपले कडक होते. गॅस बंद करते. आपण लाडूमध्ये मनुके घालूया. मुलांना मनुके खायला आवडतात आणि आरोग्यासाठी चांगले असतात. तुम्हाला दुसरं कुठलं ड्रायफ्रूट घालायचं असलं तर ते पण घालू शकता. 1 चमचा सुंठ आणि वेलचीची पावडर केली ती घालून घेऊया. सुंठ आणि वेलची मिक्स करायची आपल्याला. मिश्रण आपण एका ताटात काढूया म्हणजे लवकर थंड होईल. लाडू बांधण्यासाठी थोडं पसरवून ठेवते म्हणजे लवकर थंड होईल. मिश्रण थंड झाले. आता आपण लाडू वळू शकतो. त्याला थोडंसं तूप लावते म्हणजे लाडू आपल्या हाताला चिकटणार नाही. गरम आहे अजून. थोडंसं मिश्रण घ्यायचं. मोठा छोटा केवढा आपल्याला आवडेल तसा बनवला तरी चालेल. नंतर दोन्ही हातात धरून लाडू गोल गोल फिरवून घ्यायचं. एकदम आरामात बनत आहे. बघू शकता किती छान आपला लाडू तयार झाला आहे. असे पौष्टिक लाडू घरच्यांसाठी बनवा. पण एक लाडू स्वतः खायला विसरायचा नाही, कारण आपण कामामध्ये गुंतलो का आपल्याला स्वतःची काळजी घेता येत नाही. माझी मुलं मला नेहमी म्हणतात, तू आधी स्वतःची काळजी घे. थंडीमध्ये आळीव खाल्लेलं चांगलं असतं. आपण दुधात गरम दूध केलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा आळीव टाकलं, थोडी साखर आणि पिलं तरी चांगलं असतं. किंवा मग खीर केली तरीही चांगलं असतं आरोग्यासाठी. मुलांना देऊ शकतो, आपण घेऊ शकतो. आता बनवताना लाडू थोडे आपले मऊ दिसतात, कारण आपण जो आळीव भिजवलं आहे ते सब्जासारखं चिकट असतं थोडं. लाडू सुकले का कडक होणार आहेत. जास्त कडक नाही बनवायचे आपल्याला, थोडे कडक होतील. लाडू छान दिसण्यासाठी आपण पिस्त्याचे काप केले, लावून घेऊया. आपण लाडू कसे झालेत बघूया. लाडूंना दुसरा शब्दच नाही, अप्रतिम झालेत आपले लाडू. एक लाडू आपण उघडून बघूया. एकदम छान मऊ लुसलुशीत आपला लाडू झाला आहे. आजी आजोबांपासून लहान बाळ पण खाऊ शकतं. असे लाडू तुम्ही बनवा, घरच्यांना नक्कीच आवडतील. एक लाडू आमच्या आव्हानात देते आणि त्यांना विचारते लाडू कसा झाला आहे सांगा. हो, लाडू कसा झाला आहे खाऊन मला सांगा. खाऊन बघा. सुंदर, छान छान झालंय ना. हो, एकदम मऊ आहे. तुपाची चव येते. येते मऊ. हां, छान छान.